नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे। या घटनेनंतर नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको केला। सकाळपासून सुरू असलेलं हे आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू होतं। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। तसंच बदलापूर बंदही करण्यात आलं आहे। अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीबाबतची माहिती आता समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली आहे। आरोपी अक्षय शिंदे यांचं वय 24 वर्षाचं असून त्याला सफाईसाठी नेमलेल्या कंपनीने कामावर ठेवलं होतं। आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्टला शाळेत कामावर लागला होता। अक्षय शिंदे हा सफाई कर्मचारी होता। अक्षयने 12 तारखेला एका मुलीचा विनयभंग केला। त्यानंतर त्याने 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले। पीडित मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याच्या घटना सांगितलं। त्यानंतर पालक तिला डॉक्टरकडे घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर इजा झाल्याचं सांगितलं। त्यानंतर पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठलं। मात्र रात्री 12 वाजेपर्यंत पोलिसांनी पालकांना बसवून ठेवलं। मनसेने याबाबत आज आवाज उठवलाय। सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली। यानंतरही पोलिसांनी पाहिजे तसा तपास केला नाही असा आरोप केला जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे। या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। आंदोलकांनी शांतता राखावी असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यात पोलिसांनी सांगण्यात आले आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। पोलिसांनी केलेल्या या दिरगाईबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईमध्ये विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।